नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांनी दोघांनी मिळून घर एकदम स्वच्छ केलेलं असतं. आणि ते सगळं पाहता आता ऋषिकेश जानकीला विचारतो की बायको कसं वाटतंय घर. ह्याच्यावरती जानकीचं उत्तर असतं की आपलं वाटतंय. पण ऋषिकेश इथे एका गोष्टीची कमतरता मला जाणवतीये. ऋषिकेश विचारतो की आता काय झालं. याच्यावरती जानकी सांगते की ऋषिकेश इथे देव्हाऱ्याची कमी आहे. तेवढ्यात लगेच दाराशी सौमित्र आणि अवंतिका दोघीही देव्हारा घेऊन आलेले असतात. तर मग सौमित्र म्हणतो की देव्हारा इथे आहे. जानकी ऋषिकेश दोघे आता आश्चर्याने तिकडे पाहतात. देव्हारा आणलेला पाहता जानकीला खूप आनंद होतो. तर मग जानकी लगेच ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश आपल्या घरचा देव्हारा आलाय. ते पाहता ऋषिकेश खूपच रागवतो. मग आता जानकी लगेच तिचे शब्द दुरुस्त करत म्हणते की आशीर्वाद बंगल्यावरून देव्हारा आलाय. इकडे अवंतिका लगेच ओवीकडे येते. ओवी अवंतिकाला मिठी मारते आणि मग त्याच्यानंतर अवंतिका ओवीला म्हणत असते, ओवी किती छान नेमप्लेट सावलीये तू बाहेर. आणि सौमित्र सुद्धा म्हणतो की घर सुद्धा खूप छान लावलंय. बहिणी सांग देव्हारा कुठे ठेवू. याच्यावरती आता ऋषिकेश लगेच सौमित्रवरती चिडत म्हणतो की कोणाला विचारून आणला तू देव्हारा. आम्ही मागितला होता का. जानकी ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर ऋषिकेश जानकीला स्पष्टपणे सांगून टाकतो की जानकी मला त्या घरातलं काहीही नकोय. ना त्या घरातली माणसं ना त्या घरातल्या वस्तू. याच्यावरती आता अवंतिका लगेच ऋषिकेशला म्हणू लागते, दादा पण तो देव्हारा फक्त तुमचा आहे. नानांनी तो तुमच्याच नावावरती केलाय. ऋषिकेश म्हणतो ते काही नाही, पण मात्र त्या घरातली कोणतीच वस्तू माझ्या घरात मला नकोय. ऋषिकेश त्या माणसांना सांगत असतो की देव्हारा घेऊन जा लगेच घरी परत. याच्यावरती जानकी त्यांना थांबवत म्हणते, ऋषिकेश अहो देव्हाऱ्याला नको म्हणू नका. नानांनी दिलेला तो आशीर्वाद आहे आपल्यासाठी. जानकी आता त्या लोकांना सांगते की आणा तो देव्हारा आतमध्ये. जानकी तो देव्हारा व्यवस्थितपणे ठेवते आणि मग त्याच्यानंतर ओवी आणि जानकी तिथे जाऊन बसतात. तर मग त्याच्यानंतर सौमित्र बोलायला लागतो. पण मात्र ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, तुमचा देव्हारा सोपून झाला ना, तुम्ही जाऊ शकता आता. मग त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो की दादा मी निघतोच आहे, पण मात्र जायच्या आधी वहिनीला काहीतरी सांगायचं होतं. तर मग आता इकडे सौमित्र जानकीला म्हणू लागतो, तू गेल्याने घरची रया गेलीये. अगं स्वयंपाक घर सुद्धा थंड पडलंय. ऐन दिवाळीमध्ये घरात फराळाचा सुगंध दरवळत नाहीये. रांगोळी काढली जाते ती फक्त शास्त्रापुरती. अगं एवढंच नाही तर अंगणातलं तुळशीचं झाड सुद्धा सुकायला आलंय. अगं त्या झाडाला सुद्धा तुझी उणीव भासतीये. त्यालाही असं कळतंय की काहीतरी चुकलंय म्हणून. तर मग तेवढ्यात लगेच अवंतिका बोलू लागते, आणि आम्हाला सुद्धा खात्री आहे की आईंना सुद्धा ते जाणवेल. आणि आत्ता वहिनी मी आली ना, तर त्या ऐश्वर्याला मी नीट वटणीवरती आणणार आहे. मी आईंना रिअलाइज करून देणार आहे की त्या ऐश्वर्याचं ऐकून त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे. आणि जसं आईंना लक्षात येईल ना, तसं ते तुम्हा सगळ्यांना घरी परत घेऊन जातील. ऋषिकेश आता लगेच म्हणतो, कशाला. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की आता माझं हे घर मी सोडून तुमच्या त्या घरी यावं. ते तसं काहीही होणार नाहीये. उगाच ना तुम्ही खोटी आशा बाळगू नका. ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, हे बघ सौमित्र, मी मेलो तरी त्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही असं म्हटलं होतं. आणि मग मेलो तरी मी तो शब्द पाळेलच. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणू लागते की अहो ऋषिकेश काहीही काय बोलताय तुम्ही. सौमित्र सुद्धा ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागतो. पण मात्र ऋषिकेश त्यांच्या दोघांचंही काहीच बोलणं न ऐकून घेता सरळ सरळ बाहेर निघून जातो. तर मग आता ते सगळं पाहता इकडे जानकी सौमित्रला आणि अवंतिकाला म्हणते की तुम्ही त्यांचं बोलणं ना जास्त मनावरती लावून नका घेऊ. कारण की ऋषिकेश खरंच खूप हर्ट झालेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आईंबद्दल अजून सुद्धा राग आहे. तर मग सौमित्र सुद्धा म्हणतो, अगं वहिनी साहजिकच आहे. आई सुद्धा दादाला नको नको ते बोललीये. जाऊ दे, आपल्याला तो विचार करून त्रास नाही करून घ्यायचा. पण मात्र मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की आजवरती प्रत्येक गोष्टीचा वहिनी तू तोडगा काढलायस. हा सुद्धा प्रॉब्लेम लवकर सोडव. वहिनी आपल्या घराला पुन्हा जोडून ठेवू. सौमित्र अवंतिका दोघेही ओवीची भेट घेतात आणि दोघेही तिकडनं निघून जातात. इकडे आता दुसरीकडे सुमित्रा हॉलमध्ये विचार करत बसलेली असते. तेव्हा सुमित्राला सौमित्रचं बोलणं आठवत असतं की घरातला देव्हारा नानांनी दादा वहिनीच्या नावावरती केलाय आणि ती गोष्ट त्यांना मिळायलाच पाहिजे. आणि देव्हारा गेल्यानंतर देवघर कसं रिकामं रिकामं दिसतंय. या सगळ्या गोष्टी आता सुमित्राला आठवत असतात आणि सुमित्राला त्रास सुद्धा होत असतो. तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते. ती सुमित्राला पाहता लगेच तिला विचारते, आई काय झालं, तुम्ही अशा उदास का बसलात. तर मग सुमित्रा शांतपणे इकडे ऐश्वर्याला म्हणते, आपल्या घरातलं देवघर असं रिकामं रिकामं झालंय. याच्यावरती ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते की आई ठीक आहे ना, फक्त देव्हाराच गेलाय. पण मात्र आता मी तुमच्यासाठी ना खूप छान सरप्राईज आणलंय. चला मी तुम्हाला दाखवते. ऐश्वर्या आता इकडे देवघरामध्ये सुमित्राला घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्याने एक नवीन देव्हारा आणलेला असतो. तेवढ्यात लगेच तिथे आजी येते आणि इकडे सुमित्राला म्हणते की ऐश्वर्याच्या बाबांनी देव्हारा आपल्याला भेट म्हणून दिलाय. सौमित्र आपला देव्हारा घेऊन गेला ना, म्हणूनच बघ माझ्या गुंडीला किती काळजी आपली. म्हणूनच तर गुंडीने लगेच देव्हाऱ्याची सोय केली. ऐश्वर्या आता म्हणू लागते,
आई अहो तो आपला देव्हारा ना तसाच जुना झाला होता. त्याची कंडिशन सुद्धा किती बेकार होती. तो लाकडाचा होता तसा पण. त्याच्यामुळे म्हणूनच मी हा संगमरवरी देव्हारा आपल्यासाठी आणलाय. आई आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गेलंय त्याचा आणि जे गेलेत त्यांचा अजिबात विचार करू नका. आजीला आणि ऐश्वर्याला सुमित्राच्या मनामध्ये ऐश्वर्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा असतो. मग त्याच्यामुळे आजी आता सुमित्राला म्हणते, "तुझ्या सुनेला तुझी किती काळजी आहे." सुमित्रा आता एकही शब्द बोलत नाही आणि तिकडे निघून जाते. इकडे दुसरीकडे घर पाहण्यासाठी गुलाबदादा आलेले असतात. तर जानकी त्यांच्यासाठी चहा देते. तर मग गुलाबदादा म्हणत असतात, "वहिनी काय घर लावलंय तुम्ही? या घराची तर कायापालटच करून टाकली." तर मग जानकी आणि गुलाबदादा दोघेही खाली बसतात. ते गप्पा मारत असताना जानकी विचारते, की "गुलाबदादा घरचे कसे आहेत?" याच्यावरती गुलाबदादा सांगतात, की "सगळे बरे, पण मात्र दिवाळीमध्ये जी मजा आहे ना ती काही नाहीये. नुसता काही ना काहीतरी गोंधळ सुरू आहे." अहो वहिनी साहेब दिवाळी तोंडावरती आली आणि तरी सुद्धा अजून फराळाचा पत्ताच नाहीये. त्यात नानांचं असं, काय माहिती यावर्षी रणदिवे कुटुंबाची दिवाळी कशी साजरी होणार आहे. त्याच्यानंतर जानकीला आता फराळ करायचा असतो आणि जानकी आता त्याचं साहित्य लिहित असते. तर मग आता गुलाबदादा विचारतात, "वहिनी साहेब तुम्ही काय करताय?" याच्यावरती जानकी सांगते, की "फराळ करायचं आहे ना त्याचं साहित्य लिहितीये." तर मग आता गुलाबदादा ती सामानाची चिठ्ठी घेतात आणि मग त्याच्यानंतर त्यातलं सामान वाचतात. तर मग गुलाबदादा जानकीला म्हणतात, "अहो वहिनी साहेब आता तुम्ही तिघेच आहे, तर मग हे लई होणार आहे तुमच्यासाठी." याच्यावरती जानकी आता गुलाबदादाला पैसे देत म्हणते, "माहिती आहे मला ते." आणि मग त्याच्यानंतर जानकी गुलाबदादाला पैसे देते आणि गुलाबदादा सामान आणण्यासाठी तिकडे निघून जातात. तेवढ्यात लगेच तिथे ओवी येते आणि जानकीला म्हणते, "सकाळी आम्ही कपडे आणि फटाके आणले, पण आता फक्त आकाशकंदील राहिलाय. आपण जाऊयात आणि पटकन घेऊन येऊयात ना." तर मग आता इकडे जानकी म्हणते, "आपण दरवर्षी कंदील घरी बनवतो ना, मग याही वर्षी कंदील घरीच बनवायचा." तेवढ्यात लगेच तिथे मार्केटमधनं दाराशी ऋषिकेश येतो. तर मग आता ओवी म्हणत असते, "अगं पण घरी सगळेच असतात ना, सारंग काका, शरू आत्या, आजी सगळे असतात आणि आपण सगळे मिळून एकत्र दिवाळी साजरी करतो. मग आता आपण तिघेच होत ना, मग तिघांनी कसं बनवायचं?" तर मग आता ओवीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश आता इकडे अपसेट होतो. जानकी आता ऋषिकेशला पाहते. आता कंदील बनवण्यासाठी ऋषिकेशने सगळं काही सामान आणलेलं असतं. जानकी आता लगेच इकडे ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशच्या हातातली पिशवी देत म्हणते, "बघ ओवी, बाबांनी सगळं सामान आणलंय आणि आता आपण तिघेच कंदील बनवणार." त्याच्यानंतर ऋषिकेश शांत शांतच असतो आणि ऋषिकेश कंदील बनवण्यासाठी त्याने काय काय साहित्य आणलंय ते ओवीला सांगतो. आता त्याच्यानंतर ऋषिकेशला तहान लागलेली असते. त्याच्यामुळे ओवी आता ऋषिकेशला पाणी आणण्यासाठी तिकडनं निघून जाते. तर ऋषिकेशला खूपच घाम आलेला असतो. जानकी तिच्या पदराने ऋषिकेशचा घाम पुसते आणि लगेच ती विचारते, की "चालत गेला होतात ना?" ऋषिकेश आता चालतच गेलेला असतो. त्याच्यामुळे तो जानकीच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि लगेच ओवीला आवाज देऊन बोलून घेतो. त्याच्यानंतर आता ओवी, ऋषिकेश, जानकी हे तिघेही कंदील बनवायला लागतात. इकडे दुसरीकडे सौमित्र आणि सारंग दोघेही कंदील लावायला बाहेर येतात. तर मग आता सारंग लगेच म्हणू लागतो, की "दादा कसा आहे कंदील?" याच्यावरती सौमित्र म्हणतो, की "छान आहे." तर मग सारंग म्हणत असतो, "अरे स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतलाय आणि गावामध्ये असा कंदील कोणाकडेच नसेल." तर मग आता सौमित्र विचारतो, की "म्हणजे तू विकत आणलायस?" याच्यावरती सारंग म्हणतो, "अरे हो, विकतच आणलाय." इकडे आता सारंग म्हणू लागतो, "धर ना कंदील लाव." इकडे सौमित्र कंदील लावायला लागतो. तर मग आता सारंग म्हणत असतो, "यावेळी ना मला ऐश्वर्याने सुचवलं, घरात तर कोणीही कंदील बनवतं. आपण यावेळी बाहेरून विकत आणूयात. म्हणजे एखाद्या गरीब कंदील विक्रेत्याचा फायदा होईल आणि त्याची दिवाळीसुद्धा एकदम आनंदात जाईल." तर मग आता सारंगचं हे बोलणं पाहता सौमित्र लगेच नाटकं करत म्हणतो, "अरे वा, किती मोठं म्हणणार आहे तुझ्या बायकोचं." सारंग सुद्धा आता म्हणत असतो, "हो ना, मला सुद्धा तेच वाटलं. जेव्हा आम्ही कंदील आणण्यासाठी गावात गेलो होतो ना, तेव्हा गावातली सगळी माणसं आमच्याकडे बघत होती. असलं भारी वाटलं ना, काय सांगू तुला." तर मग आता सौमित्र म्हणतो, "रणदिवे आता रणदिवे राहिलेले नाहीयेत आणि त्यांचे स्पेशल सण आता स्पेशल राहिलेले नाहीयेत. ते सुद्धा आता आपल्यासारखेच झालेत असं म्हणून बघत असतील लोक. म्हणजे जेव्हा जानकी वहिनी होती तेव्हा ती कंदील घरी बनवायची. आईंच्या फेकून दिलेल्या साड्यापासनं, घरातल्या वस्तूपासनं ती कंदील बनवायची. तुला आठवायचंय का? एकदा तिने काचेच्या तुकड्यांपासनं कंदील बनवला होता. अख्खं गाव आलं होतं तो कंदील बघायला. शेवटी दिवाळी काय किंवा जानकी वहिनी काय, दोघीही माणसांना जोडून ठेवायचे. ते सगळं असो, आपण सुद्धा आता बाहेरच्यांसारखा कंदील आणलाय. यावर्षी सुद्धा दिवाळी जानकी वहिनीसारखी नसेल." सौमित्र म्हणत असतो, "जानकी वहिनी नव्हती, पण मात्र तू तर बनवायचास ना कंदील." याच्यावरती आता सारंग म्हणतो, की "मला कंदील बनवायला यावर्षी वेळ नव्हता." त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे अवंतिका येते आणि सौमित्राला म्हणते, की "सौमी मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला त्यासाठी आत्ता मुंबईला जावं लागणार आहे." याच्यावरती सारंग म्हणतो, "अगं पण वहिनी लक्ष्मीपूजन." याच्यावरती आता अवंतिका म्हणत असते, "डोंट वरी, मी लक्ष्मीपूजनाच्या आधी येईल आणि दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, त्याच्यामुळे मला जावंच लागेल."
त्याच्यानंतर तेवढ्यात आता तिथे लगेच सुमित्रा येते आणि आकाशकंदील पाहता म्हणते, आकाशकंदील एकदम झोकात लागलाय. अवंतिकाला जायचं म्हटल्यानंतर तिघेही अपसेट असतात. ते पाहता सुमित्रा लगेच विचारते, काय झालं, तुमच्या तिघांचे चेहरे का पडलेत? तर मग सौमित्र लगेच सुमित्राला सांगतो की काही नाही, हिला मुंबईला एका केससाठी जावं लागतंय. सुमित्राचं म्हणणं असतं, असं मध्येच कसं, आणि दिवाळी आहे ना घरात. याच्यावरती आता अवंतिका म्हणत असते, हो आई, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला ती टाळता नाही येणार. सुमित्रा आता म्हणत असते, काय बोलणार बरं तुझ्या पुढे? अगं इतका मोठा सण आहे आणि नवऱ्याला सुद्धा मनातून वाटत असेल ना की बायकोने घरामध्ये थांबावं, लेकी आणि सुना यांनी लटावं, आम्हाला सुद्धा वाटतं ना. याच्यावरती आता अवंतिका लगेच म्हणते, आई, जर तुम्हाला असं वाटत असतं ना तर तुम्ही जानकी विनीला जाऊच दिलं नसतं. अवंतिका आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच आता सौमित्र अवंतिकाला बोलण्यापासून थांबवतो आणि तिला शांत करतो. तेवढ्यात आता ऐश्वर्या लगेच म्हणते, आई, हिला जायचंय ना, जाऊ देत. शेवटी काही जरी केलं ना तरी सुद्धा हे आपलं घर आहे. ऐश्वर्याचं बोलणं पाहता सुमित्रा सुद्धा म्हणते, नाही, हे घर हिचं सुद्धा आहे. मला असं वाटलं होतं आता आकाशकंदील लागला, दिवाळी सुरू झाली, घरामध्ये चकलीचा घाणा निघेल, रवा बेसन भाजल्याचा वास येईल. ठीक आहे ना, जाऊ दे, तुला काम आहे म्हटल्यानंतर जावंच लागणार. आता ही सुद्धा चालली म्हटल्यानंतर आता दिवाळीची तयारी सगळी काही राहिली आहे. आता इकडे ऐश्वर्या म्हणते, आई, डोंट वरी, मी सगळं करेल. रांगोळी काढेल, फराळ करेल, दिवे लावेल, सगळं काही करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, जाऊ दे, ती जातीये तर. तर मग सुमित्रा आता अवंतिकाला म्हणते, ठीक आहे, जायचंय ना तर जा, पण मात्र लक्ष्मीपूजनापर्यंत परत यायचं. तर मात्र सुमित्राचं बोलणं पाहता अवंतिकाला खूप आनंद होतो. आता अवंतिका सुमित्राचे आशीर्वाद घेते आणि आता सौमित्राला घेऊन त्यांच्या रूममध्ये तयारीसाठी निघून जाते. इकडे आता ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच स्वतःशीच म्हणू लागते, अरे वा, देव सुद्धा आता माझ्याच फेवरमध्ये. कंदील सुद्धा मी आणलेलाच लागला आणि फटाके सुद्धा मीच फोडेल. रणदिव्यांची ग्रेड सून शेवटी ही ऐश्वर्याच ठरेल. इकडे आता ओवी, ऋषिकेश, जानकी हे तिघेही मिळून दिवाळीसाठी कंदील बनवत असतात आणि ते तिघेही खूप छान कंदील बनवतात. ते सगळं पाहता ओवी खूप खुश असते. तेवढ्यात आता लगेच तिथे गुलाबदादा किराणा घेऊन तिथे येतात. तेवढ्यात लगेच ऋषिकेश विचारतो, गुलाब, काय रे यात? गुलाबदादा आता ओवीच्या हातातला आकाशकंदील पाहता म्हणतात, खूपच छान आकाशकंदील आहे. इकडे आता गुलाबदादा आणि जानकी दोघेही मिळून लिस्टमधलं सामान चेक करू लागतात. जरा जास्तच सामान असतं. तर मग आता ऋषिकेशला सुद्धा प्रश्न पडतो की जानकीने एवढं सामान नेमकं कशासाठी आणलंय. ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो, अगं जानकी, एवढं सामान कशासाठी आणायला सांगितलंस? आणि या सामानामध्ये 2-3 दिवाळीचे फराळ होतील. जानकी ऋषिकेशला काहीच सांगत नाही आणि त्याला म्हणते, फराळाचं डिपार्टमेंट हे माझं आहे ना, त्याच्यामुळे माझ्या कामामध्ये अजिबात लुडबुड करू नका. तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे? ओवी लगेच म्हणते, लाइटिंग आणि डेकोरेशन. जानकी म्हणते, ओवी बरोबर बोलली, तुम्ही फक्त तुमचं डेकोरेशन बघा आणि मी माझा फराळ करते. तर मग जानकी पिशवी उचलू लागते, पण मात्र तिला ती उचलतच नाही. तर ऋषिकेश पिशवी उचलण्यामध्ये मदत करतो आणि जानकीला म्हणतो, करते नाही तर आपण करूयात. जानकी, तू आजवरती एकटीने खूप काय केलंय, पण मात्र आपला नवीन संसार आणि आपली ही नवीन सुरुवात यासाठी तुला मी एकटीने काहीच करू देणार नाही. आपण कंदील मिळून बनवलं ना तर आता फराळ सुद्धा मिळूनच बनवूयात आणि खऱ्या अर्थाने आपण आपली ही दिवाळी हॅपी करूयात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी ऋषिकेश दोघेही मिळून दिवाळीचा फराळ करत असतात. इकडे ऐश्वर्या किचनमध्ये असते, पण मात्र तिला फराळ काय करावं काहीच समजत नसतं. तर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते, आई, यावर्षी आपण बाहेरून फराळ मागूयात. पण मात्र सुमित्रा म्हणत असते, आजवरती या घरामध्ये कधीच बाहेरून फराळ आलेले नाहीये. इकडे दुसरीकडे जानकीने आशीर्वाद बंगल्यावरती म्हणजेच की रणदिवे कुटुंबासाठी सुद्धा फराळ केलेला असतो. आता फराळाची पिशवी जानकी गुलाबदादाकडे देते. गुलाबदादा म्हणतात की तुमच्या हातचा फराळी म्हटल्यानंतर सगळे आवडीने खातील. जानकीने मात्र गुलाबदादाला सांगितलेलं असतं की फराळ मी केला हे कोणालाही कळता कामा नये. इकडे दुसरीकडे सगळे जेवण करत असतात. आता सारंग जानकीने बनवलेली चकली खातो आणि चकली खाता म्हणतो, काय भारी चकलाय, एक नंबर. जानकी वहिनी बनवते ना, अगदी तशीच झाली आहे. तर मग त्याच्यानंतर इकडे सौमित्रला तर समजलेलं असतं की हा फराळ जानकीने पाठवलाय म्हणून. सौमित्र लगेच गुलाबदादाला विचारतो की हा फराळ जानकी वहिनीनेच पाठवलाय ना. आता गुलाबदादाला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.